आज मी तुम्हाला सांगत आहे, देवाचा अभिषेक तुमच्यावर येईल ना, तुमची भीती निघून जाईल आणि तुमच्यामध्ये एक मोठं सामर्थ्य निर्माण होईल आणि या सामर्थ्याच्या द्वारे तुमच्या समस्येवर तुम्ही विजय मिळवाल. कारण बायबल सांगतो, देवाने आम्हाला भित्रेपणाचा नाही तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमाचा आत्मा दिलाय. तेच सामर्थ्य आज तुमच्या जीवनात काम करणार आहे आणि तुमचं जीवन बदलून जाणार आहे. एका अभिषिक्त व्यक्तीचं जीवन काय बायबल मध्ये लिहिलंय? एलिया घाबरला नाही, कारण तो एकटाच आहे पण दाखी आहे. एकटाच होता पण त्याला 450 बावल दिली, याजक मारून टाकले. हो, एकटाच होता पण 450 लोकांना भारी भरला. का माहिती का? पण एकटा नसून देव त्याच्या बरोबर होता, देवाचा अभिषेक त्याच्या बरोबर होता, देवाचं सामर्थ्य त्याच्या बरोबर होतं. आज कंपनीमध्ये एकटी पडलीस बहिणी, कंपनीमध्ये एकटा पडलास भावा, कामावरती एकटा पडलास, आज सगळे लोक तुझ्या विरोधामध्ये, सगळा समाज तुझ्या विरोधामध्ये. काळजी करू नको, देवानं तुझ्यामध्ये अभिषेक ठेवलाय, देवानं तुझ्यामध्ये सामर्थ्य ठेवले आणि हाच अभिषेक या सगळ्या लोकांवर तुझी सरसी करणार आहे. हाच अभिषेक तुला विजय देणार आहे. ज्यांनी नावं ठेवलेत त्यांच्या समोर एक मोठी साक्ष म्हणून तो उभे करणार आहे. का? अभिषिक्त व्यक्तीचं जीवन हे घाबरणारं नसतं, घाबर करणारं असतं.